लांजा तालुक्यातील बेनीखुर्द केरवसे ग्रामपंचायतीच्या सदस्याने पत्नी आणि मुलाच्या तसेच नातेवाईकांच्या नावाने सरकारी ठेकेदारी घेतल्याचा प्रकार ग्रामस्थांनी अनेक वेळा संघर्ष करून उघड केला आहे। त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेतला। आम्हाला घटनात्मक चौकटीत राहून खरी माहिती द्या। लोकशाहीमध्ये आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही। आमच्या गावचा कारभार आम्हाला कळलाच पाहिजे। यासाठी त्यांनी लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडेही धाव घेतली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। शेवटी या दोन्ही गावातील ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले। यावेळी ग्रामस्थांची आक्रमक पण संयमी भूमिका असल्याने अधिकाऱ्यांना कामकाजाची कागदपत्रे दाखवावी लागली। त्यानंतर गावापुढे कोणाचे शहाणपण चालणार नाही असा सूर व्यक्त होत आहे। आजच साहेब आमच्या समोर जायचं त्यांनी तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेत ना ते सुद्धा कमी आहेत, मी सगळं देतो काय बोल काय सगळे बंद केले सगळे बंद केलेले आहेत, त्याला मी सगळं आत्ता करायचं आम्ही जाणार नाही आम्ही लोकांना बोलतो आम्हाला काय उत्तर नाही। पाच लोक बोलत आपण मी माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती ग्रामपंचायत कारभाराची। काही चुकीचं कारभार चालला असं आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही त्याची चौकशी लावली। तर चौकशी करताना हे विस्तार अधिकारी लोखंडे साहेब आले तिथून, तर त्याने आम्ही अगोदर तारीख देता टाळाटाळच केली होती। नंतर मग एक तारीख दिली, आता आले आणि बोलतायत की असं की त्यांना न कळीत करता आम्ही आलो तर आजची मीटिंग तहकूब करतो। तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश म्हणजे आमच्या ग्रामस्थांचा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की हे लोक त्यांना कुठे पाठीशी घालतात का, आम्हाला एवढं ग्रामस्थांना का त्रास देतात ते लोक। ग्रामस्थांचा आरोप असा आहे की म्हणजे जी चौकशी लावली आहे ती योग्य त्या वेळी व्हावी। आम्हाला लेटर देतात गेल्या जानेवारीच 9 तारखेला दिलं, असं काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली। परंतु आजची तारीख दिली होती 5 फेब्रुवारी आणि आजच्याही तारखेला ती होत नाहीये। इथं आल्यानंतर आम्हाला सांगितलं जात आहे की काही प्रशासन थोडस चुकीचं झाल्यामुळे पुढे ढकलण्यात येते। अशी वारंवार माहिती देत जातात ते आणि टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा। 1 महिना झाला ह्या प्रोसेसला, आम्हाला ते वारंवार उद्या या परवा घेतो काय करतो असे वारंवार टाळाटाळ ते करतायत। पंचायत समिती तहसीलदार मॅडमला सुद्धा आम्ही भेटलो होतो। धोळे मॅडम होता, त्यांनी दम दिल्याच्या नंतर त्यांनी 9 तारीख दिली आणि आता 9 तारीखला येऊन सुद्धा ते आता टाळाटाळ करतात। 5 तारीख दिली, 5 तारीखला येऊन पण ते लोक आता टाळाटाळ करतात की त्यांना चौकशी केली नाही तर पुढे ढकलूया, तहकूब करूया वगैरे, म्हणजे ग्रामस्थांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा। मी नेमकी काय आम्ही न्याय मागायचं कोणाकडे? आम्ही इथे होणार नाही आता। आम्ही तहसीलदार मॅडम कोण व्हिडिओ कोण येणार ते आता बनवून घेतो इथे, आम्ही इथेच उभे आहेत आणि इथे आम्ही न्याय घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।